तर नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते. मी आज आली आहे धुळे जिल्ह्यामध्ये खास येण्याचं कारण म्हणजे आहे इथे एकविरा देवीची यात्रा. आणि धुळ्याला मी राहते म्हणून मी धुळ्याला यात्रेला आली. हे आहे एकविरा देवीचं मंदिर आणि मंदिर तर आता मंदिराचं रिनोव्हेशन केल्यानंतर मंदिराची जी शोभा आहे ना ती अजून अधिक प्रकारे वाढली आहे. आणि तुम्ही बघू शकतात, मी तुम्हाला मेन डोरकडे पण दाखवते. आणि हे आतली साईड आहे, फ्रंट साईड आहे. आणि इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत देवीच्या दर्शनासाठी. आणि खूप छान प्रकारे असं त्यांनी बनवलेलं आहे मंदिर. आता हे बघा, आतून जर बघितलं ना असं मस्त सगळे देवांचे फोटो लावलेले आहेत, लाईटिंग लावलेली. आणि विशेष म्हणजे इथं यात्रा चालू असल्या कारणामुळे छान प्रकारे असं डेकोरेशन केलेलं आहे मंदिराला. आणि तो आता आम्ही आतमध्ये जात आहे. असं आतमध्ये छान असं झुंबर लावलेलं होतं मोठं. तो मी आता निघाली दर्शनासाठी देवीच्या. ही माझी मम्मी आहे, म्हणजे आम्ही सगळी फॅमिलीच गेलेले दर्शनाला. आणि संध्याकाळी गेलेलं आम्ही जरा. हे बघू शकता, असं तुम्ही आतमध्ये पूर्ण देवीचे पालखीचे सजावटीचं सामान ठेवलेलं असतो छानपैकी. असं आतून आपल्याला सगळी छोटे छोटे मंदिरं दिसणार. हे बघू शकतात, आम्ही असं आतमध्ये मस्त एन्जॉय करत होतो. आणि आता इथून सगळं बघून झाल्यावर आम्ही मग ठरवलं की आता आपण पुढे यात्रेत जाणार. आणि मी फायनली आता यात्रेत आलेली आहे. आम्ही आता ड्रॅगन शिप पाण्यामध्ये बसलेलो आहे. आणि हा पाळणा बसल्यावर खरोखर इतकी मज्जा येत होती ना, असं उंच जात होता. आणि पूर्ण आम्ही सगळेजण बसलेले, माझी दोघी मुलं, माझी मम्मी, माझा भाऊ, मी. आम्ही असे सगळे मस्त फुल एन्जॉय करत होतो. यात्रेला गेल्यावर जे आपल्याला जे बालपणाच्या आठवणी असतात ना ते खरोखर ताज्या होत असतात या ठिकाणी. आणि इथून मी आता शूट केला. देवीचं मंदिर तर असं खरोखर छान दिसत होतं. परत माझी आई पण बसलेली पाण्यामध्ये, ती घाबरत होती. पण तिला आम्ही जसं सांगितलं की बाई असं असं पकड, तर ती जरा तिला आम्ही प्रोत्साहन केलं, त्याच्यानंतर ती बसली व्यवस्थित. मी माझं पण असं या ठिकाणी एक छोटासा शूट घेतला आहे. आणि मी पण खूप एन्जॉय केला यात्रेमध्ये. आणि यात्रेमध्ये गेल्यावर खरोखर वाटलं की आपलं बालपण जागे झालं बरं का. या ठिकाणी आम्ही असे भरपूर असे फोटोज काढले. ते फोटोज पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या सगळ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका हां. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओ अजून इंटरेस्टिंग असतील याच्या पुढे पण. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.